कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणा मागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हात कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी अहो ही पूर्व दिशा तुम्हीच माहिती पुरवा तुम्ही चांगली माहिती पुरवता या घराची वास्तुरचना बदलून घराचं वातावरण नाही बदलत ते बदलतं घरातल्या माणसांमुळे आणि माझ्या घरातली माणसं आहेत ना ती प्रेमाच्या धाग्याने जोडलीत कुणीतरी फेंगसुई वाल्याला घरात घेऊन आलेली ही आता ही आणखी कुठली सुई घरातल्या माणसांची मन शांत असली पाहिजेत ती स्वच्छ असली पाहिजेत ते सगळं व्यवस्थित होतं. तू जो फेंगशुईवाला पाठवला होता ना त्याच्यामुळे सगळ्या नोट्स राहून गेला माहितीये. मी कोणत्याही फेंगशुईवाला नाही पाठवलं. मग तो आलेला फेंगशुईवाला तो कोण होता? त्यांना पत्ता लागला नाही की मी बंड्या कोल्हेचा माणूस आहे ते कोणतरी एखादा मुलगा बघा लवकरात लवकर हिचे हात पिवळे करून टाकू. हा बाबा सोपं आहे ना. काय मार्केट मधून पिवळा रंग आणायचा आणि माझे हात पिवळे करून टाकायचे. अरे देवा पांडुरंगा हळदीने हात पिवळे करतात मूर्ख मुली रंगाने नव्हे. पांडुरंगा लावा हिला थोडा बुद्धीचा रंग. अहो आता इथेच गाताय अभंग की येताय माझ्या संग? तुमच्या संगच यायला लागणार आम्हाला. पांडुरंग पांडुरंग चला चला चला. रश्मी आज कॉलेजला गेली नाहीस? आज दांडी. ए दांडी यात्रा भरपूर झाली हा. आता परीक्षा जवळ आले अभ्यासाला सुरुवात कर. माझे कपडे कुठे आहेत? आहेत ना तुझ्या अंगावर. अगं हे नाही ग युनिफॉर्म कुठे आहे? असेल ना कपाटात. तो प्रेस करून ठेवला पाहिजे कधीही गरज लागेल. इन्स्पेक्टर विजय. हो मीच. असं काय बघताय? तुझ्याकडे बघतच राहावं असं वाटतं. आत येऊन बघा ना. दारातच काय बघताय? फुलदाणीतले सगळे फुलं वंडरफुलच असतात. पण तुम्ही ब्युटिफुल आहात. माझे सगळे फ्रेंड्स मला हेच म्हणतात. यू फुल. मी फुल असं तुम्ही म्हणणार ना मला? आज फुल कॉन्फिडन्स आला ना म्हणून म्हणालो. तुम्हाला दादाला भेटायचंय ना? दादा. हे दादाला एवढ्या लवकर बोलायची गरज नव्हती. का? लवकराला मिळत नाही. काय? म्हणजे लवकर यायला सांगितलं ते बरं झालं असं मला म्हणायचं होतं. सर तुम्ही अगं रश्मी त्यांची उठबस केलीस की नाही? अय्या नाही केले मी. सर उठा. बसा. थँक्स. उठा. बसा. थँक्स. उठा. बसा. थँक्यू. रश्मी काय चाललंय तुझं? अरे तूच म्हणालास ना त्यांची उठ बस कर म्हणून. अरे आता बस करा. तुला ड्युटीवर यायचंय ना? चला. अरे चला काय युनिफॉर्म घाल. हो हो मी आत्ताच येतो. नाही म्हणजे आरामात कर काही घाई नाही. हा हा चालेल चालेल. अरे चालेल काय तयारी कर. हो 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 एक करून काय हो हो लगेच आलो. काय हा विसरतो ना काही नाही काही. कधी टोपी विसरतो कधी दांडा विसरतो म्हणून म्हटलं. सध्या तुम्ही काय करता? सध्या मी बसले. तसं नाही म्हणजे कॉलेजचं कितवं वर्ष? 75वा. अच्छा. हा
अहो म्हणजे कॉलेज बांधून 75 वर्ष झाली ना. तसं नाही, तुमचं कितवं वर्ष? इश्श, मुली कधी आपलं खरं वेळ सांगतात का? हो तसं नाही, म्हणजे तुम्ही कॉलेजला कोणत्या इयरला आहात? याच इयरला. तिला बाकीचं काय कप्पा समजावून सांगणार मी? काय? काही नाही, काही नाही. किती छान. मी ना चहा. चहा. थँक्स. आमच्या नशिबात असेल काही रश्मी सुंदरी. बाकी सीतारामचं खरंच आहे, कावड्याच्या तोंडात पुरी. काही म्हणालात का? हा नाही, चहा गरम आहे. लोखंड गरम असतानाच ना हातोडा मारायचा. पण थंड झाल्यावर काय होतं? नको ते प्रश्न विचारू नकोस. आता जे काय करायचंय ना ते मी करेन. पण बॉस, हा. माझ्या आयडियाची कल्पना, आपण असं केलं तर? काही नको. आता जे मी काय सांगतो ना तसंच करायचं. सीताराम शिंदेची बायको मार्केटला गेली ना की आपण जायचा आणि तिच्या तोंडावरच रुमाल लावायचा. पण रुमाल तोंडावरच का लावायचा? अरे तुला कळत नाही का? काय? स्वाईन फ्लूची भीती आहे ना, मग तिचा स्वाईन फ्लू आपल्याला झाला तर म्हणून रुमाल लावायचा. काय डोके आहे? अरे कोणत्या गाढवानं तुम्हाला गुंड बनवलं? तुम्हीच बॉस. असू दे असू दे. तो रुमाल आपण औषध मारून न्यायचा. मग तो तोंडाला लावल्यानंतर ती बेशुद्ध पडेल. मग तिला आपण उचलायचा. हा, पण कसं उचलायचं? तुम्ही डोकं धरणार का पाय धरणार? मी डोका धरेल. पण चुकून पाय धरला तर काय करायचं? अरे तुझ्या पाया पडतो, तुला जे काय धरायचंय ते धर. साला तुझ्या बडबडीनं माझं डोकं उठलंय. बॉस, हा मी काय म्हणतो, हा. माझ्या डोक्यात अशी आयडियाची कल्पना घोळते. मग सांग काय ते. अहो आपण त्यांना किडनॅप बिडनॅप करणार ते सगळं गोष्ट ठीक आहे, पण तुम्हाला पोलीस ह्या वेशात ओळखतील ना. नाहीतरी मला बरेच लोक ओळखतात. मग आपण एक काम केलं तर? काय? आपण वेषांतर केलं तर? वेषांतर म्हणजे नेमकं काय? आपण हे कपडे काढायचे आणि दुसरे घालायचे ना. अरे मग हे कधी सांगणार? कपडे काढल्यावर? म्हणजे गेटअप चेंज करायचा. अरे गेटअप कशाला चेंज करायचा? त्यापेक्षा आपण तोंडाला रुमाल बांधायचा. नाहीतरी स्वाईन फ्लूच्या भीतीमुळे काही माणसं रुमाल लावून तोंडाला फिरतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणी कोणाचं नाव घ्यायचं नाही. ऐकलंच का? ऐकलंच? नाव नको घेऊस, बंड्या कोल्हे पक्या असं नाव घेऊ नकोस. अरे आता काय बोललो, नाव घ्यायचं नाही म्हणून ना. मग अगं ते रश्मी, मी जरा बाजारात जाऊन येते. हो हो हो. मी सीतारामची वाट बघतोय. हो का? येतीलच ते, तयारच होतात. हे काय आलं? चला साहेब. आलास? सांभाळून जा. हा झालं तुमचं? आपण निघूया. हा चला निघूया. प्लीज. बाय बाय. 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 कसला हा? रश्मी, मी बाजारात जाऊन येते. वहिनी तू थांब ना, मी जाते बाजारात. नाही नाही नको, तुम्ही घरात बसा. मला कांदे बटाटे नारळ आणायचे, ते आपल्या डोक्यात आहेत ना. हा इथे बसा, स्वप्न पाहू नका, घर सांभाळा. हा आले मी. चल लवकर. आज ती आली ना की तिला उचलायचं, कळलं ना? उचलायचं. उचलायचंच. हा उचलायचं.
बॉस तुम्ही वाटतच नाही, तुम्हाला कोण बोलणारच नाही म्हणता कोल्हे. हा पण वाटतच नाही पक्या पकवे. मी वाटतो काय हिच्या वाकडे बघा बघा. अरे विजा वाकडे असं काय करतोय? नाव घ्यायचं नाही म्हणून ठरलंय ना. मग मी विसरलो. मग असं काय करतोय? तुला काय ठरलंय नंबर घ्यायचा ना? हा नंबर घेऊया आपण. मी 1 नंबर. एक नंबर मी आहे. हा बघ, 1 नंबर वाटतो ना. हे 1 नंबर. मी 2 नंबर. हा, तू 2 नंबर आणि हा 3 नंबर. आता बघा, आता चेंज नाही करायचा. चेंज नाही. 3, 2, 1. मग काय बोलायचं पक्या? बंड्या बोलायचं नाही, पक्या पकव्या बोलायचं नाही, विजा वाकडे बोलायचं नाही, बोलायचं नंबर बोलायचं. हा नंबर बोलायचं. हा नाव घ्यायचं नाही. नाव पक्या पण बोलायचं नाही. हे नाव घ्यायचं ठरलं नाही ना आपलं. मग 2, 1, 3. ओके चल तुझा पाठलाग करूया. चल पक्या चल बंड्या. चल रे पक्या. दाखवले नाहीत काय नाहीत. पायाला काय झालं? आई ग. बॉस कोण? आई कोण? अरे माझी आई. इतका मार खाल्ल्यावरती कोणी पण आपल्याच आईचं नाव घेतं ना. बॉस ती बाई तुमची आई निघाली. असा जबरदस्त मार दिलाय की डोळ्यासमोर चांदण्या चमकल्या. तरी पण किती चांदण्या होत्या? मोजल्या नाहीत मी. मग एक असतील, एक 50-60 असतील काय? 50. त्याला 60-60 देऊ काय रे? अरे दे त्याला. अरे जेव्हा ती बाई आपल्याला मारत होती ना तेव्हा हा पळून गेला. बघ बरं झालं मी आधी पळालो म्हणून मला मार कमी पडला. मला ना मी ना ह्याला ना असा पंचच मारी. अरे मला कुठे मारतोयस? बॉस तुम्ही आहे काय? मला काहीच दिसत नाही पुढचं. नाही तर मी तुम्हाला असा मारेन काय, असा मारेन काय, असा नाक समोर आला तसा फोडेन काय. अरे तुला खरंच दिसत नाही? खरंच दिसत नाही मला. अरे दिसत नाही. अरे असा मारतोयस. अरे माझं नाक सुजलंय टमाट्यासारखं. बॉस टमाट्यासारखं नाही, रताळ्यासारखं झालंय, रताळ्यासारखं. हे तू ग बस. अरे पहिल्यांदाच कुठल्या बाईकडून मार खाल्लाय रे. नाही तर बॉसने पोलिसांकडनं सारखा मार खाल्लाय. तरी पण मला काय म्हणायचं आहे बॉस, म्हणजे असं एकंदर असं तुम्ही किती वेळा मार खाल्ला असं, म्हणजे नेमकं काय, म्हणजे एक्झॅक्टली किती मार खाल्लाय? तू काय माझी शाळा घेतोस काय? बॉस मी तुम्हाला एक आयडियाची कल्पना सांगू काय? नको. तुझी कल्पना गाड आणि वरून माती टाक. तुम्ही सगळी माझी कल्पना मातीत मिसळता.
अरे तुझ्या कल्पना मातीत मिसळण्यात सारख्या असतात. अहो एक सक्सेस नाही झाली म्हणून काय झाला, म्हणून काय आपण हातावर हात ठेवून बसायचं की काय? माझ्या पायावर पाय ठेवतोयस. पायावर पाय नाही हो, हातावर हात. अरे तू माझ्या पायावर पाय ठेवलायस. सॉरी मला कायच दिसत नाही. अरे त्या सीतारामच्या बायकोला किडनॅप करायची पण आयडिया तुझीच होती. बॉस एक दिवस आपण सक्सेस होणार, त्यासाठी मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार. नको, माझा पाय सुजलाय रे. तुमचा पाय सुजलाय? मग तुला दिसत नाही? ठीक आहे, मला तुमचा पाय अजिबात सुजलेला दिसत नाही, मला तुम्ही सगळेच सुजलेले दिसताय. बॉस मी एक नवीन आयडियाची कल्पना सांगू काय? नको, मागच्या वेळेला तू अशीच कल्पना दिली होतीस, एका बाईला किडनॅप करायची. नंतर तिचं वजन 200 किलो निघालं. हो तिला उचलायला क्रेन लागली, पण ते काय आपल्या हातात थोडंच असतं. त्या सगळ्या क्रेनचं भाडं आपल्यालाच द्यावं लागलं. पण मी काय म्हणतो बॉस, अरे बॉस इकडे आहे. मला काहीच दिसत नाही. मला एक छोटा वर्तुळ दिसतोय आणि एक मोठा वर्तुळ दिसतोय. मग तो छोटा वर्तुळ आहे ना, तो मी आहे, आणि मोठा वर्तुळ आहे ना, तो हा बॉस आहे. त्या मोठ्या वर्तुळात पण बारीक बारीक वर्तुळ दिसतात. त्या बाईने मारलेले पंच आहेत वाटतं. अरे मला कल्पना नव्हती की आजकाल पोलिसांच्या बायकांना पण ट्रेनिंग दिलं जातं म्हणून. बॉस मला वाटतं तुम्ही मागच्या वेळेला पण असा सॉलिड मार खाल्ला होतात ना? अरे हा, मागे मला सीतारामने पकडलं होतं तेव्हा. ऐक, तसाच मला मार पडलाय, म्हणजे तीच होती. तीच असणार. ऐक, पांडुरंग हरी गोविंद अगं बाई सायली, काय झालं? काय झालं ग? लागलं का? अहो, चप्पल तुटली आणि मी पडले. अरे देवा. अगं पण किती लागलंय तुला? नाही मला जास्त लागलं नाही, मग? त्यांनाच लागलं. त्यांना? कोणाला कोणाला पडलीस तू? नाही नाही म्हणजे नाही सांगतो. अगं ती चप्पल तुटल्यानंतर पडली ना, ती कोणाच्या तरी अंगावर पडली असेल, त्यांना लागलं असेल. बरं झालं बाई, माझी पोरगी वाचली. हो, पांडुरंगाची कृपा, दुसरं काय. अगं वहिनी, पण तू ज्यांच्यावर पडलीस ते आहे की त्यांचाच पांडुरंग हरी? रश्मी, वाटेल त्याला अशी चेष्टा करू नको बरं. अगं तुला काही वेळ काढायचं भान तरी. अगं संध्याकाळ आहे ना. ए संध्याकाळ ही किती वाजता जन्माला आली होती? 12 वाजता. वाटलं तरीच हे असेच आमचे 12 वाजवणार आहेस तू. अजून पाणी तरी घेऊन ये. नाही नाही नको मला पाणी. बेटा चहा घेतेस का थोडा? बरं वाटेल तुला. हो ग. नाही हो, आई, एवढी नका काळजी करू. चप्पल तुटून पडले आणि लागलं एवढं, जास्त पण नाही. असं काय करतेस? डॉक्टर कडे घेऊन जा ग. उगाचच ना पर्वताची राई करू नकोस हा. माझी आई पर्वताची राई नाही, राईचा पर्वत. जाऊन दे, मी तिच्याशी कुठे बोलतीये. अगं ए तू कशाला वाद घालतेस तिच्याशी? तो पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेला उगवला ना तरी तिला काही फरक पडणार नाहीये. जाऊ दे, तू तिची काळजी घे. चल. हो हो हो, मी ठीक आहे. किती काळजी घेता माझी. बाबा खरंच मला सासू सासरं नाहीत, मला आई वडील मिळाले. तुझी माझी लेक आहेस. चल चल चल. अगं ए तिला आत घेऊन जा. बाई ती पिशवी घेऊन आज जा. चल अगं लवकर. आई, टोमॅटोचे सॉस झाले आणि हा नारळ पाडलाय की नाही, तो पडले ना मी तेव्हा फुटला. जाऊ दे जाऊ दे. चल तू ये. चल. हिची काळजी घे अगोदर. चल उठ. सावकाश सावकाश. उठता येईल का बेटा तुला? हा. खूप दुखतंय. सावकाश चल बाई, चल. चल. केवढं देवा लागलं पांडुरंगा सांभाळ रे. साहेब बॉम्बा बघून कळू नका, नारळ फोडलाय. जाधव, पोलीस स्टेशन मध्ये कसले नारळ फोडताय तुम्ही? साहेब घाबरले ना. मी घाबरलो नाही, थोडासा टरकलो एवढंच.
पोलीस स्टेशन मध्ये नारळ फोडायला आज काय नारळी पौर्णिमा आहे का? तसं नाही सीताराम, आज मी ना 100 पाकिट माल पकडला, त्याला कोठडीत टाकला, म्हणून सेंचुरीचा नारळ फोडला. तुम्ही काय सचिन तेंडुलकर आहात का सेंचुरीचा नारळ फोडायला? अरे असे घुरटे चोर काय पकडताय? पकडायचं ना त्या सीताराम सारखं ना बंडा कोळीसारखा एखादा मोठा गुंड पकडा. हा 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 आहे ना, जराशा हळकुंडाने पिवळे होत. हो का? आणि तुम्ही तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? काय झालं? अरे टोपी. सॉरी सर, काय ते मगाशी आरशात बघून केस विंचरत होतं ना, ते म्हणून ती अशी झाली. आरशाचा आणि टोपीचा काय संबंध? सर, आरशात आपली प्रतिमा उलटी येते ना, मग टोपी पण. हा डोके आहे ना, ह्याचा डोकं कुठे कसं चालेल काही सांगता येत नाही. साहेब, आता आपल्याला काहीतरी हालचाल करायला हवी. तर मी तर बाबाच हालचाल करून पोलीस स्टेशन मध्ये आलो. तसं नाही हो साहेब, आपल्या अंगावर जो डाग पडलाय तो धुतला पाहिजे. नाही, मी तर बाबा दररोज कपडे धुतो. काय म्हणता साहेब, तुम्ही कपडे धुता? तरीच म्हणतो ही कॉलर स्वच्छ कशी असते. मी धुतो म्हणजे मी दररोज कपडे धुवायला देतो. अहो, मी काय बोलतोय आणि तुम्ही काय बोलताय? अरे धुण्याबद्दल बोलतायत साहेब. अरे मी त्या बंड्या कोल्हेबद्दल बोलतोय. अरे तो बंड्या कोल्हे पळाला, त्यामुळे आपल्या कर्तृत्वावर तो डाग पडलाय ना, त्याबद्दल बोलतोय मी. तो धुतला पाहिजे. हे मात्र खरं आहे सर. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हाट.